वेळेवर आणि नियमित पोट साफ होणं हे संपूर्ण आरोग्याचं महत्त्वाचं लक्षण आहे. पोट साफ वेळेवर न झाल्यास गॅस, बद्धकोष्ठता, ॲसिडिटी, डोकेदुखी, थकवा, त्वचेचे विकार, वजनात वाढ अशा अनेक समस्या निर्माण होतात. त्यासाठी सकाळी योग्य दिनचर्या ठेवणं खूप गरजेचं आहे आणि ठराविक वेळ ठरवणंही खूप महत्त्वाचं आहे. तर रोज सकाळी 5:30 ते 7:30 या वेळेत शौचाला जाण्याची सवय लावा. सुरुवातीला पोट साफ न झाले तरी 5 ते 10 मिनिटं बसण्याची सवय ठेवा. यामुळे मेंदू आतडी यांची नैसर्गिक रिफ्लेक्स तयार होतो. मोबाईलचा वापर टाळा. शौचाला बसताना मोबाईल वापरला तर मेंदू दुसरीकडे लक्ष देतो. त्यामुळे पोट साफ होण्याची प्रक्रिया मंदावते. पायल्सचा धोका वाढतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे पाणी पिण्याच्या सवयी. सकाळी उठल्यावर 2 ते 3 ग्लास कोमट पाणी जरूर प्या. त्यामध्ये तुम्ही अर्धा लिंबू, 1 चमचा मध ही मिक्स करून पिऊ शकता. त्याचप्रमाणे दिवसभर तुम्ही 8 ते 10 ग्लास पाणी पिणं खूप गरजेचं आहे. एकदम जास्त पाणी न पिता थोड्या थोड्या वेळाने पाणी पिणं खूप महत्त्वाचं आहे. यासाठी काय टाळावं तर फार थंड पाणी पिणं टाळा. त्याचप्रमाणे जेवण करतानाही जास्त पाणी पिऊ नका. आहारातील फायबर पोट साफ होण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे रोजच्या आहारामध्ये फायबर घ्या. जसं की भाजीपाला, पालेभाज्या, गाजर, दोडका, भेंडी, गवार, मटार. त्याचप्रमाणे फळेही तुम्ही तुमच्या आहारामध्ये समावेश करू शकता. जसं की पपई, सफरचंद, नाशपती, संत्री, मोसंबी, अंजीर आणि धान्यामध्ये तुम्ही ज्वारी, बाजरी, नाचणी, ओट्स यांचाही तुमच्या आहारामध्ये नक्कीच समावेश करू शकता. हलकं आणि पचायला सोपे असणारे पदार्थ तुम्ही तुमच्या आहारामध्ये ठेवा. जसं की ब्राऊन राईस, दही. रोज घरचं दही किंवा ताक नक्की घ्या. आतड्यातील चांगले जीवाणू वाढतात. यामुळे पचन सुधारतं आणि बद्धकोष्ठता कमी होते. त्याचप्रमाणे शारीरिक हालचाल करणं खूप गरजेचं आहे. हे पोट चालू ठेवणारा घटक आहे. त्यामुळे दररोज किमान 30 मिनिटं चालणं, योगासने करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे जेवण केल्यानंतर 10 मिनिटं वज्रासनामध्ये जर तुम्ही बसला तर नक्कीच तुमचं पोट वेळेवर साफ होण्यास नक्कीच मदत होते. त्याचप्रमाणे तुम्ही प्राणायाम करू शकता, कपालभाती करू शकता, अनुलोम विलोम करू शकता. जेवणाची वेळ आणि सवयी याही खूप महत्त्वाच्या आहेत. जेवणाची ठराविक वेळ ठरवा. सकाळी नाश्ता करा, दुपारी छानसं जेवण करा, रात्री 7 ते 8 पूर्वी हलकं जेवण करा. मेन महत्त्वाचं म्हणजे उशिरा जेवण करणं टाळा. जंक फूड टाळा. फार तेलकट, तिखट पदार्थ, मैदा किंवा बेकरीचे पदार्थ अजिबात खाऊ नका. यामुळे पचनसंस्था बिघडते आणि आपल्या शरीरामध्ये चरबी वाढू शकते. त्याचप्रमाणे 7 ते 8 तासाची झोप घ्या. रात्री 10:30 पर्यंत झोपणं खूप गरजेचं आहे. जास्त ताण, चिंता घेऊ नका. रात्री जागरण करणं टाळा. यामुळे आतड्याची हालचाल मंदावते. त्याचप्रमाणे आयुर्वेदिक उपायही करू शकता. रात्री झोपताना अर्धा चमचा मध, कोमट पाणी घेऊ शकता. त्याचप्रमाणे हळद आणि दूधही घेऊ शकता. अंजीर रात्रभर भिजवत ठेवून सकाळी तुम्ही नक्कीच खाऊ शकता. यामुळेही तुमचं पोट नैसर्गिकरित्या साफ होण्यास नक्कीच मदत होते. त्याचप्रमाणे ज्या चुकीच्या सवयी आहेत त्याही सोडणं खूप महत्त्वाचं आहे. जसं की शौचाची इच्छा दाबून ठेवणं, वारंवार जुलाबाची औषधं घेणं, जास्त चहा कॉफी घेणं, उपाशीपोटी सिगारेट घेणं, दिवसभर फक्त बसून राहणं यासारख्या सवयी सोडणं गरजेचं आहे. कधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा तर 7 ते 10 दिवस पोट साफ होत नसेल, रक्त पडत असेल, खूप वेदना होत असतील किंवा तुमचं वजन अचानक घटत असेल तर यावेळी मात्र तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. वेळेवर पोट साफ होणं म्हणजेच शरीर डिटॉक्स होणं आहे. औषधांपेक्षा दिनचर्या, पाणी, फायबर, हालचाल आणि मानसिक शांतता या सवयी कायमस्वरूपी उपाय आहेत. तेव्हा औषधे न घेता आपल्या दिनचर्येमध्ये थोडेसे बदल केले आणि चांगल्या सवयी लावल्या तर नक्कीच तुमचं पोट वेळेवर साफही होऊ शकतं आणि तेही नैसर्गिकरित्या. त्यामुळे नक्कीच छोट्या छोट्या पण चांगल्या सवयी नक्कीच अंगी रुजवा आणि निरोगी राहण्याचा नक्कीच प्रयत्न करा.